महापालिकेत धूळधाण उडवून दिल्यानंतर भाजप आता पवार काका पुतण्याला मुळासकट संपवण्याच्या तयारीत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पवारांना धक्का दिल्यानंतर भाजपने आता आपले संपूर्ण लक्ष ग्रामीण पुण्याकडे अर्थात पुणे जिल्हा परिषदेकडे वळवले। हे केवळ सत्तेसाठी चाललेले राजकारण नाही, तर अजित पवार यांचे पुण्यावरील संपूर्ण वर्चस्व मोडून काढण्यासाठी टाकलेला हा एक अत्यंत विचारपूर्वक डाव आहे। भाजपचं आव्हान परतावून लावण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। पण जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने जी रणनीती आखली आहे, पावलं टाकायला सुरुवात केली, त्यामुळे काका पुतण्याची झोप उडेल। आज आपण या व्हिडिओत विश्लेषण करणार आहोत भाजपच्या त्या आक्रमक रणनीतीचं, ज्याचा उद्देश पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजे पुणे जिल्ह्यातच राजकीय दृष्ट्या जायबंदी करणं हा आहे। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय TOD मराठी। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन दोन्ही महापालिकेत जोरदार प्रचार केला, वातावरण निर्मिती केली। पण भाजपने महापालिकेत विक्रमी जागा जिंकून अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला। पिंपरी चिंचवड जे अजितदादांचं होम ग्राउंड मानलं जातं, तिथे भाजप पुन्हा एकदा कमळ फुलवण्यात यशस्वी ठरली। या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। आता हाच पॅटर्न भाजप पुणे जिल्हा परिषदेत राबवणार आहे। शहरात अजित पवारांना मात दिल्यानंतर आता ग्रामीण भागातील त्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे। पुण्याचा ग्रामीण भाग हा खऱ्या अर्थाने पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। हे आपण नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीतही बघितलं होतं। इथेच घाव घालण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यासाठी भाजपकडून फोडा आणि राज्य करा ही रणनीती अवलंबली आहे। भाजपची फोडा आणि जोडा ही रणनीती काय आहे? भाजपने थेट अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांना, शिलेदारांनाच आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे। या रणनीतीचा मुख्य उद्देश अजित पवारांची ताकद असलेल्या नेत्यांना तोडणं हा आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूर तालुका। इंदापूर हा पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत कळीचा तालुका मानला जातो। बारामतीनंतर इंदापुरातून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र हलवली जातात। इथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात थेट लढत असते। पण भाजपने इथे एक मोठी खेळी खेळली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रदीप गारटकर यांना भाजपने पक्षात घेतले। गारटकर यांच्या सोबतच प्रवीण माने हे देखील भाजपवासी झाले। त्या भाजप प्रवेशामुळे इंदापूरमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत। दुसरीकडे पवारांनीही भरणेंचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना सोबत घेतले। पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे या काँग्रेस नेत्या पाठोपाठ आता भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष केले। दौंड आणि इतर तालुक्यांमध्येही भाजपने अशीच रणनीती आखली। राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनाही भाजपने पक्षात घेतले। म्हणजेच अजित पवारांच्या पक्षातील नाराजांना हेरून त्यांना पक्षात घेऊन अजित पवारांची जिल्हाभरातील साखळी तोडण्याचं काम भाजपने सुरू केले। जिल्हा परिषदेचे गणित आणि अजित पवारांची कोंडी। पुणे जिल्हा परिषदेत एकूण 73 गट आणि पंचायत समित्यांचे एकूण 146 गण आहेत। आजवर पुणे जिल्हा परिषद हा अजित पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता। गेली अनेक वर्षे इथे त्यांची निर्विवाद सत्ता होती। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। भाजपने एक तालुका ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली आहे। एका बाजूला महापालिका हातातून गेल्या आणि दुसऱ्या बाजूला आता ग्रामीण भागातील सत्तेचे केंद्र असलेली जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे। जिल्हा परिषदही हातातून गेली तर अजित पवार यांचं पुणे जिल्ह्यातील वर्चस्व संपुष्टात येईल अशी भीती राजकीय जाणकारांना वाटते। ठाकरेंसाठी मुंबई महापालिका जशी महत्त्वाची आहे, तीच गोष्ट पवारांसाठी पुणे जिल्हा परिषदेत आहे। एकदा का ही पुणे जिल्हा परिषदेची सत्ता मिळाली की पवार घराणं संपूर्ण संपेल असा भाजपचा होरा असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। पण खरंच भाजपसाठी महापालिका जिंकण्यासारखं जिल्हा परिषदेचं राजकारण सोपं आहे का? अजित पवार हद्दपार होतील का? अजित पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत। भाजपने कितीही ताकद लावली तरी अजित पवार सहजासहजी हार मारणारे नेते नाहीयेत। अजित पवारांनी ही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महापालिकेसारखंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलंय। जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्वही आपल्याकडेच घेत रणनीती आखायला सुरुवात केली आहे। एक प्रकारे शरद पवारांनी आपला वारसाच अजित पवारांच्या हातात दिलाय
आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। विशेष म्हणजे जुन्नर, खेड आणि शिरूर यांसारख्या तालुक्यांमध्ये जिथे भाजपचा जोर आहे किंवा जिथे भाजपला रोखणं गरजेचं आहे तिथे अजित पवार यांनी वेगळीच खेळी खेळली आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। इतकंच नाही तर स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे ठाकरे गट यांच्यासोबतही आघाडी करण्याची तयारी। म्हणजेच भाजपला रोखण्यासाठी अजित पवार जुन्या मित्र पक्षाची आणि प्रसंगी स्थानिक आघाड्यांची मदत घेण्यास मागे पुढे पाहणार नाही। थोडक्यात सांगायचं तर ही निवडणूक केवळ जिल्हा परिषदेची नाही, ही निव्वळ अजित पवार यांच्यासाठीच नाही तर अख्ख्या पवार फॅमिलीच्या राजकारणासाठी अस्तित्वाची लढाई आहे। तर भाजपसाठी संपूर्ण पुणे जिल्हा काबीज करण्याची ही सुवर्ण संधी आहे। एकीकडे भाजपची साधन संपत्ती, सत्तेचा वापर आणि फोडाफोडीचं राजकारण आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांचं वैयक्तिक नेटवर्क, ग्रामीण भागातील दांडगाट जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचं जाळं आहे। भाजपने अजित पवार यांच्या किल्ल्याला भगदाड पाडण्यास सुरुवात नक्कीच केली आहे, पण हा किल्ला पूर्णपणे ढासळणार की अजित पवार पुन्हा फेनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार हे येणारा काळच ठरवेल। पण एक नक्की, पुण्याच्या राजकारणात आता जी चुरस निर्माण झाली आहे ती पाहता ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार यात शंका नाही। भाजपच्या मिशन बारामती आणि मिशन पुणेला अजित पवार कसं उत्तर देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। ही राजकीय कुस्ती आता रंगात आली आहे आणि या आखाड्यात कोण कोणाला चितपट करणार यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे। तुम्हाला काय वाटतं, अजित पवार आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होतील की भाजप ग्रामीण पुण्यातही कमळ फुलवणार? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या लाडक्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।